हे गाईज, गुड आफ्टरनून. मी उठली आहे दुपारी 2 वाजता, कारण की रात्री खूप कामं होती म्हणून खूप थकलेली मी. आणि मी फ्रेश होऊन मी नवरोबाला बोलली तुम्हीही फ्रेश व्हा. तेही फ्रेश व्हायला गेले. त्यानंतर मी डॉगीजला बघायला गेली, त्यांना खायला दिलं. ते खातायत का बघत होते. त्यांना खायला देऊन झाल्यानंतर मी डॉलीला आवाज दिला, डॉली ये ये. डॉली आली माझी, जी मी काय ऐकतच नव्हती, ती खाण्यामध्ये बिझी होती. तर आम्ही दोघं नवरोबा आणि मी जेवायला बसलो. त्यानंतर जो नवरोबाला बोलली थोडी स्माईल द्या, त्यांनी दिली. त्यानंतर आम्ही जेवून घेतलं. तर गाईज, आमच्या डॉली जिम्मी आमच्या सोबतच बसलेले फिरत होते इथं तिथे. त्यानंतर आम्ही जेवून घेतलं. जेवून घेतल्यानंतर गाईज, मला दुपारची सवय थोडंसं झोपायची, तर मी थोडंसं झोपून घेतलं. झोपल्यानंतर मी डायरेक्ट उठली 6-7ला. पण मी ब्लॉग नाही घेऊ शकली, कारण की घरी भाऊ लोक आलेले. आणि त्यानंतर माझ्या भावाचा बर्थडे होता, तर थोडंसं छोटंसं सेलिब्रेशन केलं. नवरोबाचे मित्र आलेले आणि भाऊ. रात्री त्यांचं 12 वाजता सेलिब्रेशन झाल्यानंतर थोडीशी मस्ती वगैरे केली. आणि मी काय बनवलं नव्हतं, मला खूप भूक लागलेली. तर मी नवरोबाला बोलली की मला खायचंय राईस. तर त्यांनी मला राईस, शेजवान राईस घेऊन आले. मी शेजवान राईस रात्री 1-1:30 वाजता, म्हणजे 2 पावणे 2 वाजता मी राईस खात होती, कारण की मला खूप भूक लागलेली. आणि मस्ती करून एवढे थकलेलो होतो, मी थोडंसं राईस खाऊन घेतलं. त्यानंतर मम्मीचा व्हिडिओ कॉल आला. मम्मीशी थोड्याशा गप्पा मारल्या, कारण की माझी मम्मी माझ्याशी बोलल्याशिवाय झोपत नाही. तर ती अशी थोडंसं बोलली. त्यानंतर जिमी आणि मी झोपलो आणि डॉली सुद्धा झोपली. त्या आमच्या सोबतच बेडवर झोपतात. त्या दोघी झोपल्या. त्यानंतर मीही झोपते. बाय, गुड नाईट. काय चुकलं असेल तर माफ करा. सेकंड ब्लॉग लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करा.